मी यावेळेला दिल्ली येथील चांदनी चौकामध्ये सध्याला उभा आहे आणि माझ्या पाठीमागे आपण पाहत आहात तो म्हणजे गुरुद्वारा शीशगंज साहिब। गुरु गोविंद सिंग यांचे वडील नववे गुरु श्री गुरु तेग बहादूरजी यांचं जे शहीदी स्थान आहे ते माझ्या पाठीमागे आहे, त्याला आज नाव आहे गुरुद्वारा शीशगंज साहिब। त्याचं झालं असं की काश्मीरी पंडितांचं बळजबरीनं धर्मांतरण करणं औरंगजेबाच्या राजवटीमध्ये चालू होतं आणि काश्मीरी पंडित गुरु तेग बहादूरजी यांच्याकडे फिर्याद घेऊन आले। त्यावेळेला गुरु तेग बहादूर त्यांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी त्यांच्या बाजूने उभे राहण्यास तयार झाले। त्यानंतर ते दिल्लीला त्यांच्या 3 साथीदारांसोबत या ठिकाणी आले। ते 3 साथीदार म्हणजे भाई सतीदासजी, भाई मतीदासजी आणि भाई दयालाजी। गुरु इथं आल्यानंतर गुरुंनी बळजबरी धर्मांतराला औरंगजेबाच्या धोरणाला विरोध केला। विरोध केल्यामुळे औरंगजेबाने त्यांच्या पुढे विविध पर्याय ठेवले। औरंगजेबाने त्यांना सांगितलं की तुम्ही गैरधर्मियांसाठी कशाला करता, एका म्हणजे प्राणाचं बलिदान कशाला करता आहात, असं म्हणून औरंगजेबाने त्यांना विविध लालची दाखवल्या, त्यांना धमक्या सुद्धा दिल्या। इतकंच काय तर त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे जे 3 शिष्य होते, 3 शीख होते, त्या शिखांना अत्यंत क्रूरपणे एकाला आरीने उभं चिरण्यात आलं, एकाला जाळण्यात आलं आणि एकाला परत अशाच प्रकारे अत्यंत कष्ट देऊन क्रूरतेने ठार मारण्यात आलं। परंतु तरी सुद्धा गुरु अजिबात औरंगजेबाच्या गोष्टीला तयार झाले नाहीत। शेवटी औरंगजेबानं वैतागून विचारलं की तुम्ही हिंदू आहात का, हिंदूंच्या बाजूने उभे का आहात? त्यावेळेस गुरु तेग बहादूर उत्तर देतात, आम्ही हिंदूंच्या बाजूंचे किंवा मुस्लिमांच्या बाजूंचे नसून आम्ही ज्यांच्यावर जुलूम होतो आहे, जे शोषित आहे त्यांच्या बाजूचे आहोत। जर समजा या ठिकाणी हिंदूंची सत्ता असती आणि मुसलमानांचं जर बळजबरीनं धर्मांतरण करणं सुरू असलं असतं तर शोषित म्हणून आम्ही मुस्लिमांच्या बाजूने सुद्धा उभे झालो असतो। शेवटी औरंगजेबानं याच ठिकाणावर गुरूंचं जे शीश होतं ते कलम केलं। म्हणून त्याच्यानंतर गुरूंचे जे एक शीख होते ते त्यांचं शीश घेऊन आनंदपूर साहिबला गुरु गोविंद सिंगांकडे गेले, भाई जैताजी नावाचे। सोबतच त्यांचं जे धड या ठिकाणी राहिलेलं होतं त्या पवित्र धडाला रात्रीच्या काळोखामध्ये भाई मक्खन शाह लुबाना नावाचे एक बंजारा खूप मोठ्या भागातले दिल्लीतले होते, त्यांनी रात्रीच्या काळोखात गुरूंचं पवित्र धड आपल्या घरी नेलं आणि अख्ख्या घरालाच आग लावून दिली। अशा प्रकारचा हा एकूण 350 वर्षांपूर्वीचा मानवाधिकारांच्यासाठी लढा देणाऱ्या गुरु तेग बहादूरजींचा एकूण इतिहास आहे। प्रस्तुत वर्ष हे 350 वर्ष गुरु तेग बहादूरांच्या शहीदीचं चालू आहे। त्या निमित्तानं गुरु तेग बहादूरजींना आणि मानवाधिकारांसाठी लढा देणाऱ्या तत्कालीन सर्व शिखांना मी या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो।